बीड खंडणी प्रकरणातील सीसीटीव्ही समोर आलाय। अवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचं सीसीटीव्ही समोर आलंय। सीसीटीव्ही व्हिडिओत वाल्मी कराड, सुदर्शन घुले आणि तांदळे एकत्र दिसतात। काही पोलीस अधिकारी देखील उपस्थित असल्याचं समोर आलंय। तर 29 नोव्हेंबर 2024ला अवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात हा सीसीटीव्ही सर्वात मोठा पुरावा मानला जातोय। हे दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे पाहतोय सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते समोर आले। खंडणी मागितली त्या दिवसाचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। तर दुसरीकडे कराड गँगचा याच ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आले। विष्णू साठेचं केजमधलं हे कार्यालय आहे आणि हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने हा सर्वात मोठा पुरावा मानला जातोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला हा सर्वात मोठा पुरावा। त्याची ही दोन दृश्य, पहिली दृश्य आहेत खंडणी मागितली त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। 29 नोव्हेंबर 2024 कृष्णा आंधळे दिसतोय, प्रतीक घुले दिसतोय, विष्णू साठेही दिसतोय। तर कराड गँगचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि विष्णू साठेचं केज मधलं हे कार्यालय आहे आणि याच ऑफिस मधलं हे सीसीटीव्ही आहे। पोलीस आणि संपूर्ण प्रशासन आणि हे माफिया हे सगळे युनायटेड आहे। सत्तेमध्ये बसलेली लोक युनायटेड आहेत। हे सगळेच गुन्हेगार जे आहेत, ज्यांचे व्हिडिओज आपण याच्यावर पाहत होतो, चॅनलवर पाहत होतो, हे सगळे गुन्हेगार त्याच्यामध्ये सोबत आहेत। मंत्रिमंडळातले लोक सोबत आहेत। या पद्धतीचं गुंडाइझमचं खुनी सरकार जनतेच्या मधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचा खून करायला मागे पुढे पाहत नाही। या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका या लोकांनी नाही दिलेला आहे। तर हे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते एक सगळ्यात मोठा पुरावा। बीड खंडणी प्रकरणातील हे सीसीटीव्ही फुटेज, सर्व आरोपी या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकत्र दिसतात। विष्णू साठे, प्रतीक घुले हे 29 नोव्हेंबर 2024चं फुटेज आहे। कृष्णा आंधळे देखील या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय।